नमस्कार, मी सौ शुभांगी बोबडे, प्राथमिक शिक्षिका, तालुका माण, जिल्हा सातारा। आमच्या शाळेचं नाव आहे जिल्हा परिषद शाळा दरावस्ती। शाळा तशी दुर्गम आहे। आमच्या शाळेनं जो एक छान विशेष उपक्रम राबवलाय, या उपक्रमाची माहिती करून देण्याचा प्रयत्न करते। सर्वप्रथम आपण हे पाहू शकता, या ठिकाणी सतोबाचं मंदिर आहे। या मंदिराच्या बरोबर विरुद्ध बाजूला खाली दरीमध्ये आमची शाळा आहे। मागं सतोबाचं मंदिर आहे आणि या मंदिरापासून जर खाली या ठिकाणी बघितलं तर तिथं आपल्याला आमची शाळा दिसते। जाण्यासाठी रस्ता अतिशय खराब, तरी सुद्धा जसं माळावर एखादं फूल फुलतं तसं आमच्या शाळेतल्या मुलांनी अतिशय सुंदर असा एक उपक्रम राबवलाय। या उपक्रमाची माहिती आज देण्याचा मी प्रयत्न करते। चला तर मग, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार कलेला विद्यार्थ्यांनी महत्त्व द्यावं किंवा कला ही आयुष्यात फार महत्त्वाची आहे ही सांगण्यासाठी म्हणून या वर्षीचा जिल्हा परिषद शाळा दरावस्तीचा हा आमचा अनोखा उपक्रम। चला तर मग आता आपण आपला उपक्रम पाहूया। विद्यार्थ्यांनी वारली कला शिकली आहे आणि आपल्या शाळेच्या शेजारी जे डोंगर आहेत, या डोंगरावरती जे मोठे मोठे दगड आहेत, या दगडांवरती वारली आपली प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकता, या ठिकाणी एक सुंदर चित्र काढलेलं आहे। वारली कलेमध्ये त्यांनी हे चित्र काढण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीनं बऱ्याच दगडांवरती विद्यार्थ्यांनी अशी चित्र काढलेली आहेत। बघा, याही ठिकाणी आपल्याला एक सुंदर चित्र दिसतंय। मुलगी झोक्यामध्ये बसलेली, अशा पद्धतीने हे चित्र आपल्याला इथे दिसतंय। आणखीन बरीच चित्र आहेत, चला पाहूया। चला तर मग, डोंगर किती छान झालाय आणि मुलांनी किती छान रंगवलाय ते आपण पाहिलं। पण आता आपण आपल्या शाळेमध्ये सुद्धा वारली चित्रकला कशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रेझेंट केली आहे ते आता आपण पाहणार आहोत। चला। शाळेच्या बाहेर व्हरांड्यामध्ये आपण अशा पद्धतीनं वारली चित्रकला प्रेझेंट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। फरशीवरती वारली चित्रकला काढलेली दिसून येते। त्याच पद्धतीनं वर्गात सुद्धा विद्यार्थ्यांनी आपली चित्रकला दाखवण्याचा प्रयत्न केलाय। त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्येकाने स्वतःची अशी एक फाईल घातली। या फाईलमध्ये विद्यार्थ्यांनी आपल्या क्रमिक पुस्तकामध्ये, म्हणजे आपलं जे पाठ्यपुस्तक आहे, या पाठ्यपुस्तकातील इंग्रजी विषयातील सगळ्याच्या सगळ्या चित्रांचं रूपांतर वारली चित्रकलेमध्ये केलेलं दिसून येतं। त्याआधी वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने चित्र काढली आहेत ते आपण पाहूया। चला।
चला आता मी तुम्हाला माझी फाईल दाखवते. नाव सांग पूर्ण. सिद्धी दादा दडस. इयत्ता चौथी. काय केलंय फाईल मध्ये? कशाची चित्र काढली आहेत तू? इयत्ता चौथीच्या पुस्तकातील इंग्रजी विषय. व्हेरी गुड. दाखवा. खूप छान.